विश्व पर्यावरण दिन के उपलक्ष्य में पर्यावरण के संवर्धन का संदेश देते हुए नवी मुंबई राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के जिलाध्यक्ष नामदेव भगत के माध्यम से नेरुल परिसर में जोशो खरोश के साथ वृक्षारोपण अभियान को गति दी गई। इस दौरान नामदेव भगत के माध्यम से नेरुल सेक्टर 20 में वृक्षारोपण अभियान चलाया गया। इस दौरान नामदेव भगत ने एक अनोखा संदेश देते हुए कई वर्षों तक जीवित रहने वाले आयुर्वेदिक और प्राचीन बरगद, पीपल, नीम जैसे पौधों का रोपण कर सभी को पर्यावरण के जतन और संवर्धन का संदेश दिया। इस दौरान एनसीपी कार्यकर्ता भी इस वृक्षारोपण अभियान में मौजूद थे। मीडिया से बात करते हुए नामदेव भगत ने कहा कि उनके द्वारा अथक प्रयत्नों से सिडको से यह प्लॉट एनएमएमसी को उपलब्ध हो पाया है, इसीलिए उन्होंने इस भूखंड में नियोजनबद्ध और चरणबद्ध तरीके से विकसित करने की मांग की। साथ ही उन्होंने आगे कहा कि पर्यावरण संवर्धन का संदेश देते हुए उन्होंने जनता को उपयोग हो सके ऐसे पौधों का रोपण किया है। पर्यावरण दिन होता काल आणि त्या दृष्टिकोनातून आज आपण बरोबर आज आम्ही तारीख फिक्स केली ना, पाऊस आला आणि पाऊस झाल्यानंतर झाडं लावली तर ती बऱ्याचपैकी जगतात। या ठिकाणी आज या जोटिंगदेव परिसर हा परिसर तसा 6 एकरापेक्षा जास्त मोठा आहे आणि प्रत्येक वर्षी आम्ही या ठिकाणी मोजकी झाडे लावतो। लाखोनी झाडं आम्ही लावत नाही, कारण आपण जी लावली तर ती जगली पाहिजेत। आणि आज या अनुषंगानं नवी मुंबई जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे आम्ही या ठिकाणी 30 ते 32 झाडच फक्त लावलेले आहेत। आम्ही सांगणार नाही आम्ही 1000 झाडं लावली किंवा 2000, परंतु अजून पाऊस यायचा बाकी आहे। आज या ठिकाणी 32-33 झाडं जे काय असतील ते आम्ही लावली, पण या ठिकाणीची झाडं नव्हती ती आम्ही झाडं लावलेली आहेत। मग ते वडाचं झाड असेल, पिंपळाचं झाड असेल, चिंचेचं झाड असेल किंवा या ठिकाणी कडुलिंबाचं झाड असतील, अशी जी जुनी झाडं जी शेकडो वर्ष जगतात आणि सहज ती जिवंत राहतात आणि अशा पद्धतीची झाडं या ठिकाणी लावलेली आहे। पर्यावरणाचा समतोल राहिला पाहिजे आणि या ठिकाणी जवळपास 6 एकराच्या पेक्षा जास्त मोठा भूखंड या ठिकाणी आहे। त्याची परफेक्ट मी तुम्हाला स्क्वेअर मीटर सांगतो। या ठिकाणी 16,225 मीटर 2 भूखंड आहेत। एक जो 9 नंबर भूखंड आहे तो 6,812 आहे आणि जो 10 नंबर भूखंड आहे तो 9,413। एवढा मोठा भूखंड त्याच्याकडे कोणाचं लक्ष नव्हतं। सिडकोनी 1-2 संस्थांना दान केलं होतं आणि मी पाठपुरावा केल्यानंतर त्या ठिकाणी सिडकोतनं तो महानगरपालिकेकडे हस्तांतर करण्याचा ठराव मंजूर झाला। आपल्या एमडीची त्याच्यावर सही झाली, पैसे त्याच्या ठिकाणी भरलेले आहेत। आता आचारसंहितेचं कारण सांगून ॲग्रीमेंट व्हायचं बाकी आहे आणि मला तर वाटते लवकरात लवकर हा भूखंड या ठिकाणी एवढा मोठा भूखंड जर आपल्याला त्या ठिकाणी सिडकोकडून जो प्राप्त झालेला आहे तर या अशा ठिकाणी एवढ्या नवी मुंबई शहराच्या ठिकाणी 16,000च्या वर स्क्वेअर मीटरच्या वर भूखंड ताब्यात येणं या ठिकाणी अतिशय एक पर्यटन स्थळ होऊ शकतो। आणि महानगरपालिकेच्या माध्यमातून मी त्यांना आग्रह धरला होता की एक पहिला टप्पा म्हणून एक 10 कोटी रुपये या ठिकाणी प्लॅनिंग करून गरज असलेल्याच गोष्टी या ठिकाणी करून विनाकारण खर्च करायचं म्हणून नाही, या ठिकाणी त्याचा लाभ घेता यायला पाहिजे नवी मुंबई परिसराला। आज नेरुल शहर ही 58 सेक्टरचं शहर असलं तरी देखील या ठिकाणी परिसरामध्ये लोकांना या ठिकाणी आनंद घेण्यासाठी काही गोष्टी नाही आहेत आणि म्हणून ह्याचा उपयोग या ठिकाणी जनतेला व्हावा या दृष्टिकोनातून आज या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीची झाडं, जुनी झाडं जी आता शहरामध्ये फार कमी आहेत, त्याच्यामध्ये वृद्धी व्हावी म्हणून अशा प्रकारची झाडं आम्ही या ठिकाणी लावलेली आहेत। ब्युरो रिपोर्ट, नवी मुंबई नेटवर्क।